नमस्कार. काल परवा दिवशी एक लिस्ट लागली महापारेषणची. महापारेषणमध्ये टोटल 2600 जागा होत्या. त्या 2600 जागामध्ये भरपूर विद्यार्थी लागले. काही जण लागले, त्यांचं खूप खूप अभिनंदन. पण जे लागले नाही त्यांच्यासाठी जर एवढीच एक परीक्षेवर जर सगळं असेल तर हे आपलं चुकीचं म्हणणं आहे. कारण एक पेपर आपलं आयुष्य ठरू शकत नाही आहे. एक पेपरमध्ये जर लागलं नाही म्हणजे असं आहे का आपलं आयुष्य संपलं आहे म्हणून, किंवा असं आहे की आपल्या लाईफमध्ये आपण आता काहीच करू शकत नाही म्हणून. अरे एक पेपर म्हणजे आपलं आयुष्य पूर्ण लाईफ चेंज करू शकत नाही. पण एवढं आहे की आपण प्रयत्न करायला पाहिजे. ज्यांनी केले त्यांचा नंबर लागला, ऑल द बेस्ट ना त्यांच्यासाठी. पुढील वाटचाल असेल त्यांचे चांगले झाले. पण ज्यांचं लागला नाही नंबर, त्यांनी अभ्यास केला होता का? किंवा त्यांनी अभ्यास केला होता? काही काही जणांचा 2 मार्काहून गेला, काही काही जणांना 3 मार्काहून गेला. ठीक आहे ना, चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी पुढल्या पेपरमध्ये द्यावा, जास्त प्रयत्न करावा ना. त्या एका पेपरसाठी आपण जर पूर्ण प्रयत्न करत असेल, 2 मार्कांनी गेला, 3 मार्कांनी गेला, साहजिक आहे ना. अभ्यास करायला आवडायला पाहिजे. अजून आपण कुठं कमी पडतो हे बघायला पाहिजे. ते सोडून आपण त्या एका पेपरमध्ये नाही लागलं हे करू किती दिवस घालणार? दुसरा पेपर येत आहे आता 22 तारखेला आपला दुसरा पेपर आहे. कशाचा? महावितरणचा. महावितरणमध्ये तर 6000 जागा आहेत. त्या 6000मध्ये हे निश्चित करायचे की ते 6000मध्ये जागामध्ये आपली एक जागा आपल्याला पाहिजे. त्यासाठी जे होईल ते करायचं. जिथं 2 तास अभ्यास करायचं तिथं 4 तास करायचं, तिथं 12 तास अभ्यास करायचं, 14 तास करायचं. 10 दिवस राहिले फक्त. या 10 दिवसामध्ये जेवढं होईल तेवढं आपण प्रयत्न करायचे आणि त्या लिस्टमध्ये आपलं नाव आणायचंच. होत कसं नाही ते बघायचं. जिथं अभ्यास करताय, जिथं टाइमपास करायचा, तिथं रील्स बघायच्या, तिथं अभ्यास करायचा. जिथं बाहेर फिरायला जायचं तिथं पण अभ्यास करायचा. जिथं लॅबमध्ये 8 तास घालायचे होते तिथं 10 तास घालवा. जिथं लॅबमध्ये 12 तास घालत होते ते 14 तास घालवा. पण काही करून ह्या 6000 जागापैकी एक जागा आपली हे निश्चित करायचं. त्याच्यासाठी जेवढं होईल तेवढं प्रयत्न करायचे. त्यासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन. आणि ज्यांचा नंबर लागले त्यांसाठी पण खूप खूप अभिनंदन. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.